देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार. आमचा एक भाऊ गेला, तो आता आम्ही सहन केला. त्या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही. पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही. आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो, इथून पुढच्या काळात जर त्रास झाला, परळी असो पुन्हा बीड जिल्हा असो, इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं. जर इथून पुढे यांनी लोकांना आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलीकडून धाराशिव एकदा यांना बघायचं. हे बघा, मी असलं कधी बोलत नाही, पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते, आमदार, खासदार. ज्या वेळेस अस्मितेचा विषय येतो, जर माणसाच्या मुर्देच पडायला लागले तर हे सहन होत नाही. आम्हाला माज नाहीये, आम्हाला मस्ती पण नाही. जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावरती पाडायला लागला, आज काय दशा आहे कुटुंबाची, कसं जगायचं त्या पोरीनं आणि त्या पोरानं. तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता, यांना पुण्यात नेमका सांभाळा कोणी? सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले? सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडतात. याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्री जे आरोपींना सांभाळायला लागले, या खंडणी मधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना, या दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केलं पाहिजे. हे फाशी होणारच. फाशी जर नाही झाली ना, मग आता कोणतरी म्हणले, मला वाटतं खासदार का कोण म्हणले की 4 सीट कच्चं होईल. सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का 4 सीट कच्चं झालं आणि त्याच्यातला एक आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्ला, आता तुम्हाला हीच भाषा कळते. आता आमचा नाविलाज आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय. संतोष भैया देशमुखांना जर आम्ही न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणता. ही तुमची कोणती भाषा आहे? हे नवीन षडयंत्र सुरू झाले. आपण जर संतोष भैयाकडून बोललो, आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले. हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणले. आम्ही संतोष भैयाकडून बोललो की आम्ही जातीवादी, आज तुम्ही आरोपीला सांभाळतात ते काय? तुम्ही आरोपीला गाड्या घेऊन पळतात ते काय? आणि संतोष भैयाला क्रूरपणे तुम्ही मारलं, तो जातीवाद नाहीये का? आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी, आज तुम्ही कोणाचाही वरबडून खाताय, मग तुम्ही जातीवादी नाही. याला काय म्हणायचं ते म्हणू द्या. इथून पुढच्या काळात आपण सावध राहा. जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा गावाला घरात घुसून बाहेर काढावं लागला. नाविलाज आपला नाविलाज. आपल्या लेकराचे जर तुकडे होणार असले तर सहन करायचे सुद्धा काही परिसीमा असती. कोणते मराठी आहेत आपण आता संयम का बाळगायचा? जर पुढच्या काळात आपल्या समाजावरती आणि माता माऊलीवर हल्ले झाले तर उत्तर जशाला तसा द्यायचा. आपण हटायचं नाही. समाज जगणार नाही, तुम्हाला सांगतो. आपण साथ दिली नाही तर आपण जर आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीर उभा राहिला नाही तर आपला समाज जगणार नाही. ठामपणाने उभा राहा. ते संदीप क्षीरसागर ओबीसीचे त्याचा कट होलेला इथे होऊन जाऊ द्या. त्या अन्नाला तर सुंबारच नाही राहील. तिथं असं खिची देत, वेगळंच खिची देत कसलं.
असलेच पाहिजेत राव, हे असाचा विषय नाही. हे असलेच पाहिजे, यांच्या मुठक्यावर पाय देणारे असलेच पाहिजे, याला मराठी म्हणते. जो आमदार तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, महायुती असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या, जो आपल्या बाजूला बोलाल या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्याच्या पाठीमागात ठाम उभा राहायचं, त्याला उघडं पडू द्यायचं नाही. नेतृत्व फितृत्व जाऊ दे खाट्यात तिकडं. समाजाच्या बाजूनं त्यांनी ताब्द देऊन दिलं डबल, मग त्यांना काचका कळण परभणी कशाला म्हणतात आणि धाराशिव कशाला म्हणतात. दांडे मूळच तर मागे सरकत नाहीत. मग याला करू देतात. यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास द्याव द्या, मग यांना काचका सांगू जात. यांना त्याचा थोडं सापडून द्या, त्याला थोडं सापडून द्या, त्याला सुद्धा वाजवतो मी, त्यालाही सोडत नाही. आपलं ना डायरेक्ट नाव असतं, आपलं ते दाटोमोठी नाव नसतं त्यांचं सारखं आकान बोकान हाकीन फाकीन. आपण असल्या अंगाचं नाव नाही घेत, उलसिक सापडला की डायरेक्ट नाव. आणि त्यांनी मध्ये नाही टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत. त्याला राज्यात फिरून देत नाही, तो फक्त थोडा बी तो धनंजय मुंडे याचा सापडू द्या किंवा किल्ली मिळू द्या, याला राज्यातच फिरू देत नाही. याला सुट्टीच नाही. आता तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता, माधुरी आवला दे का तुमची? त्या बिचाऱ्याचा भाऊ गेलाय, त्या लेकीच्या डोळ्यात पाणी. तपासा, तुमच्या जातीचे अधिकारी हस्तक्षेप करायला लागलेत म्हणून ते धनंजय देशमुख बिचार रात्रंदिवस मोटरसायकल हिंडताय. आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते वळवण फिरतोय साडूला घेऊन. तुम्ही त्याला धमक्या देता. देशमुख कुटुंब एकटं नाही, या राज्यातला सगळा मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आणि